शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक निवृत्ती दातीर, शीतल संजय भामरे, सुवर्णा दीपक मटाले, अमोल बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभागात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेनेचे उपनेते विजयप्पा करंजकर, जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभागातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान नेत्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. जे काही घटना झाल्या तर विनंती आव्हान करेन, तुम्ही अगदी एखाद्या चौकातला जर सिग्नलला आपली गाडी जर थांबली, बाजूला एखादी रिक्षा असते, तुम्ही त्या रिक्षावाल्याला जरी विचारलं काय रे बाबा तुझं काय मत आहे, तो पण सांगेल की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्या रिक्षामध्ये बसलेलं की तुमचं काय मत आहे, तर ते पण आज सांगतील की धनुष्यबाण आणि शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे. असं संपूर्ण वातावरण आज आपल्या नाशिकचं आहे. आणि म्हणून काही तुम्ही काळजी करू नका, सगळं खानदेश आमनं इथेच आहे. कोणतं नाही खानदेश जरा हात वर करा, हे बा सगळं बनताच होतं. मी शब्द देऊ का मी? आणि खानदेश जो शब्द देस 100% पाळा, बरोबर आहे ना? हे बा आणि म्हणून नाशिककरच ना खांदाने खांदा लायसन, खानदेशने आता मोठी जबाबदारी पार पाडायची, बरोबर. आणि मला विश्वास आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर असलेलं प्रेम, जिव्हाळा, अतिशय समर्पित काम करणारे हे उमेदवार, परत कोणाच्याही खोट्या बोलतापांना बळी पडू नका. मला हे पण कळालं आहे की काही लोकांना असं वाटतं की पैशांच्या जीवावर आम्ही काही पण करू शकतो, पैशाच्या जोरावर आम्ही काही करू शकतो. पैशांच्या जोरावर त्र्यंबकेश्वर मध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु जनतेला पैशाने विकत घेता येत नाही हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे. जनतेला जर पैशाने विकत घेता आलं असतं तर दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता 5 वेळेस निवडून आला नसता, मंत्रिपदापर्यंत गेला नसता. नायनाटीकरण करणं असेल किंवा अनेक प्रकल्प या नाशिक शहरातून बाहेर जिल्ह्यांमध्ये नेण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलं, आणि आज ही गुंडशाही, झोटींशाही या ठिकाणी लोटून देण्याची वेळ आपल्यावरती आली आहे. निश्चितपणे आपण येणारा 2-3 दिवस आपल्याकडे बाकी आहे आणि चांगले उमेदवार, प्रतिष्ठित उमेदवार, जसं बाळासाहेबांनी आयुष्य त्या भारतीय जनता पार्टीमध्ये घालवलं, जशी मोठमोठे वृक्ष तोडायचे, उखडून टाकायचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या एका जळगावच्या बुजगावण्याने केलं, ते बाळासाहेबांसारखा एक कट्टर भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीला आयुष्य स्वतःचं वेचून टाकणारा माणूस सुद्धा लाथाळून त्यांना बाजूला करून टाकलं. परंतु या ठिकाणी शिवसेनेने त्यांना खऱ्या अर्थाने हिंदुत्व काय असतं हे या ठिकाणी दाखवून देऊन आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये आदरणीय दादासाहेब भुसे आम्ही सगळ्यांनी त्यांना उमेदवारी दिली. हे असे सर्व दीपकनी या अगोदरच्या कार्यकाळामध्ये आपण सगळ्यांनी बघितले. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, सुवर्णताई असेल, याच्या अगोदर आपल्या शीतलताई पण नगरसेविका होत्या, मागच्या पंचवार्षिकला थोड्या मतांनी राहिल्या होत्या. परंतु ही सगळी उणीव आपल्याला भरून काढून खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करण्यासाठी, या भागामध्ये सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्या समस्या सोडवण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब नगर विकास मंत्री असल्याने
या सर्व लोकांच्या माध्यमातून होऊ शकते त्याची खात्री मी आज तुम्हाला तुमच्या समोर देऊ शकतो. या प्रचार कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक उपस्थित राहून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक गतीने पुढे जात असल्याचे चित्र दिसून आले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.